नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एम.एस. सेट आणि UGC नेट GRF पेपर 1 मधील रिसर्च ॲप्टिट्यूड हा सर्वात महत्त्वाचा आणि स्कोरिंग युनिट आहे. आज आपण संशोधनाचे सर्व प्रकार अतिशय सोप्या, समजण्यासारख्या आणि एक्झाम ओरिएंटेड पद्धतीने शिकणार आहोत. PYQजमध्ये वारंवार विचारले जाणारे कॉन्सेप्ट्स, डेफिनेशन्स आणि क्लासिफिकेशन्स आज आपण क्लिअर करूया. हा टॉपिक तुम्हाला MS सेट, नेट, GRF क्वालिफाय करण्यास खूप मदत करणार आहे. चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. संशोधन म्हणजे काय? संशोधन म्हणजे नवीन ज्ञान शोधण्याची वैज्ञानिक पद्धत. संशोधन हे सिस्टमॅटिक, लॉजिकल आणि ऑब्जेक्टिव्ह प्रक्रिया. याचे उद्दिष्ट म्हणजे समस्या सोडवणे आणि नवीन माहिती मिळवणे. Research is a systematic investigation to establish facts or principles. आता आपण संशोधनाचे प्रमुख प्रकार बघूयात. टाइप्स ऑफ रिसर्च. उद्देशांवर आधारित संशोधन म्हणजे बेस ऑन पर्पज. त्यामध्ये पहिला आहे बेसिक रिसर्च म्हणजेच मूलभूत संशोधन. हे मूलभूत संशोधन हे नवीन सिद्धांत तयार करणे तसेच प्रॅक्टिकल उपयोग नसू शकतो याचा मूलभूत संशोधनाचा. ज्ञान वाढवणे हा उद्देश मूलभूत संशोधनाचा. उदाहरणार्थ लर्निंग थिअरी स्टडी. 2 नंबर अप्लाइड रिसर्च म्हणजे अनुप्रयुक्त संशोधन. हे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे यासाठी या रिसर्चचा वापर केला जातो. रिअल लाईफ यूज साठी अप्लाइड रिसर्च उपयोगी पडते. तर आपण बेसिक रिसर्च हे बघितले होते की ते प्रॅक्टिकल नसते, रिअल लाईफसाठी त्याचा यूज होत नाही. तर अप्लाइड रिसर्च हे रिअल लाईफसाठी यूज होतो. उदाहरणार्थ टीचिंग मेथड इम्प्रूव्हमेंट. 3 ॲक्शन रिसर्च म्हणजेच क्रियात्मक संशोधन. ॲक्शन रिसर्च शिक्षक, फील्ड वर्कर करतो. लोकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे हे ॲक्शन रिसर्चचे उद्देश असते. इमिडिएट इम्प्रूव्हमेंट ॲक्शन रिसर्चमध्ये होते. उदाहरणार्थ क्लास डिसिप्लिन इम्प्रूव्ह. 4 नंबर इव्हॅल्युएशन रिसर्च म्हणजेच मूल्यमापन संशोधन. प्रोग्राम किंवा पॉलिसी इफेक्टिव्हनेस तपासणे हे इव्हॅल्युएशन रिसर्चचे काम असते. उदाहरणार्थ गव्हर्नमेंट स्कीम सक्सेस. हे जे मी तुम्हाला सांगत आहे ते कीवर्ड्स आहे. हे कीवर्ड्स जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा उपयोग नक्कीच होईल. आता आपण उद्दिष्ट किंवा लक्ष आधारित रिसर्चचे प्रकार बघूयात. त्यामध्ये 1 नंबर एक्सप्लॅनेटरी रिसर्च म्हणजेच अन्वेषणात्मक संशोधन. प्रॉब्लेम स्पष्ट नसतो एक्सप्लॅनेटरी रिसर्चमध्ये. नवीन आयडिया शोधणे हा याचा उद्देश असतो. 2 डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणजेच वर्णनात्मक संशोधन. फॅक्ट्स डिस्क्राईब करणे. व्हॉट इज टाईप हे शोधणे. उदाहरणार्थ लिटरेसी रेट स्टडी. त्यानंतर 3 ॲनालिटिकल रिसर्च म्हणजेच विश्लेषणात्मक संशोधन. एक्झिस्टिंग डेटा ॲनालाइज करणे हे ॲनालिटिकल रिसर्चचे काम असते. एक्सप्लॅनेटरी रिसर्च म्हणजेच स्पष्टीकरणात्मक संशोधन म्हणजेच केस स्टडी रिलेशन शोधणे हे एक्सप्लॅनेटरी रिसर्चचे काम असते. यासाठी हे रिसर्च केले जाते. त्यानंतर डेटा आधारित आता आपण त्याचे प्रकार बघूयात. 1 नंबर क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणजेच गुणात्मक संशोधन. हे नॉन न्यूमॅरिकल डेटा असतो म्हणजे यामध्ये नंबरचा वापर केला जात नाही, जसे की हे इंटरव्ह्यूज, ऑब्झर्वेशन्स या प्रकारे. उदाहरणार्थ बिहेवियरल स्टडी. त्यानंतर 2 नंबर क्वांटिटेटिव्ह रिसर्च म्हणजेच परिमाणात्मक संशोधन. यामध्ये न्यूमॅरिकल डेटाचा उपयोग होतो. सायंटिस्ट यूजसाठी क्वांटिटेटिव्ह रिसर्च वापरले जाते. उदाहरणार्थ सर्वे ॲनालिसिस. 3 नंबर मिक्स्ड रिसर्च म्हणजेच मिश्र संशोधन. क्वालिटेटिव्ह प्लस क्वांटिटेटिव्ह या दोन्हीचा उपयोग करून मिक्स्ड रिसर्च केले जाते. 3 नंबर वेळेवर आधारित म्हणजेच बेस ऑन टाईम. यामध्ये क्रॉस सेक्शनल रिसर्च म्हणजेच एका वेळेला डेटा कलेक्ट करणे. 2 नंबर लॉंगिट्युडिनल रिसर्च म्हणजे दीर्घकाळ डेटा कलेक्शन करणे. उदाहरणार्थ चाइल्ड डेव्हलपमेंट स्टडी. आता आपण पद्धतीवर आधारित रिसर्चचे प्रकार बघूयात. 1 नंबर एक्सपेरिमेंटल रिसर्च म्हणजेच प्रयोगात्मक संशोधन. यामध्ये कॉज इफेक्ट टेस्ट केले जाते. कंट्रोल अँड एक्सपेरिमेंटल ग्रुप
त्यानंतर नॉन एक्सपेरिमेंटल रिसर्च म्हणजेच नो मॅनिप्युलेशनचा वापर या रिसर्चमध्ये केला जातो. हिस्टॉरिकल रिसर्च ऐतिहासिक संशोधन यामध्ये पास्ट इव्हेंटचा स्टडी केला जातो. केस स्टडी म्हणजेच इंडिव्हिज्युअल युनिट डिटेल्स स्टडी केस स्टडीमध्ये केला जातो. सर्वे मेथड क्वेश्चनरी बेस असतो. त्यानंतर इतर महत्त्वाचे काही संशोधनाचे प्रकार जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. डायग्नॉस्टिक रिसर्च म्हणजेच प्रॉब्लेमचे कारण शोधणे. कंपॅरेटिव्ह रिसर्च म्हणजे दोन गोष्टीची तुलना करणे. कन्सेप्च्युअल रिसर्च थेअरी बेस असते. एम्पॅरिकल रिसर्च डेटा बेस्ड. बेसिक वर्सेस अप्लाइड फ्रिक्वेंटली आस्क इन एक्झाम्स. क्वालिटेटिव्ह वर्सेस क्वांटिटिव्ह मस्ट. एक्सपेरिमेंटल वर्सेस नॉन एक्सपेरिमेंटल. ॲक्शन रिसर्च इज अ टीचर रिलेटेड. तर मित्रांनो, आज आपण रिसर्च ॲप्टिट्यूडमधील सर्व संशोधनाचे प्रकार बघितले. जे कीवर्ड्स मी तुम्हाला सांगितले आहेत तेच लक्षात ठेवा. याला डिटेलमध्ये करायची गरज नाही, कारण एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला पेपरमध्ये विचारले जात नाही. तुम्ही हे कीवर्ड जर लक्षात ठेवले तर तुम्ही इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. हा टॉपिक तुम्हाला वारंवार विचारला जातो, त्यामुळे हे व्यवस्थित रिवाईज करा. जर तुम्हाला हा लेक्चर उपयोगी वाटला असेल तर नक्की शेअर करा आणि पुढील क्लासमध्ये रिसर्च प्रोसेस आणि मेथड्स आपण पाहणार आहोत. लक्षात ठेवा, कन्सेप्ट क्लॅरिटी मस्ट आहे तुम्हाला MS सेट किंवा नेट क्वालिफाईड करण्यासाठी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.